गुड आफ्टरनून सगळ्यांना. मी फक्त तुम्हाला हा व्हिडिओ यासाठी घेत आहोत कारण काल आपण हिंदी विषय जे आहेत, जे जुलैमध्ये झालेले प्रश्न आहेत, ते आपण आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मराठी आणि हिंदीचा कॉमन अभ्यास असतो. जरी काही विद्यार्थ्यांना विश्वास नसेल तर आता आपण प्रत्यक्षात बघूया. आपण मराठीमध्ये काल प्रश्न बघितले. आता ते प्रश्न हिंदीमध्ये कसे आलेले ते आपण बघून घेऊ. म्हणजे तुम्हाला नक्की कळून जाईल का अभ्यास वेगळा आहे का एक आहे. आता पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा. ये अधिगम का एक प्रकार है जिसमें बच्चों को उच्च स्तरीय मानसिक क्रियाओं जैसे बुद्धि या तर्क करना आदि प्रयोग करना होता है. म्हणजे काय, अशी कोणती अवधारणा आहे का त्यामध्ये विद्यार्थ्यांना उच्च उच्च स्तरीय मानसिक प्रक्रिया, आपण मराठीमध्ये कसा प्रश्न हाच बघितला होता ना, का अशी कोणत्या अवधारणामध्ये का विद्यार्थ्यांना उच्च स्तरीय कल्पना कराव्या लागतात, तर्क करावं लागतं. तर कोणती कल्पना होतं, तर आपण सगळ्यात महत्वाचं काय बघितलं होतं, मौखिक अधिगम आहे का, गत्यात्मक शिक्षण आहे का, अवधारणात्मक संरचनात्मक आहे का. तर आपण काय मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं का याला अवधारणात्मक शिक्षण असं म्हटलं जातं. कळालं? म्हणजे काय, ज्या कौशल्यामध्ये काय तुम्हाला उच्च स्तरीय कौशल्य म्हणजे आपण काय तो मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करावा लागेल किंवा त्याचा उपयोग करावा लागतो. तर तो कुठे प्रयोग करावा लागतो, तर अवधारणात्मक अधिगम, त्याला आपण मराठीमध्ये संकल्पना शिक्षण असं म्हटलं जातं. बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर बघा, हा 108 प्रश्न आलेला होता. आता आपण मराठीमध्ये बघितला होता, हिंदीमध्ये समजून घेऊ. एक अध्यापक होने के नाते काय म्हटलं, एक अध्यापक होने के नाते बच्चे उसके कुल भाषा प्रयोग म्हणजे काय, आपण कहते जी भाषा कुल भाषा प्रयोग की प्रशंसा करते. म्हणजे अध्यापक होने के नाते कुल भाषा प्रयोग की प्रशंसा करते, यद्यपि उसने कुछ शब्दों की वर्तनी गलत लिखी है. आता त्याच्यामध्ये आपण बोलण्यासंदर्भात बघितलं होतं, वर्तनी गलत गलत लिखी है, आप में किस उपागम का प्रयोग कर रहे. म्हणजे काय, शिक्षक म्हणून तुम्ही काय करतात, कुल भाषा म्हणजे जी भाषा बोलली आहे ना तिचं मी प्रशंसा करतोय, त्याने जरी लिखाणामध्ये काही चुका केलेल्या आहेत त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. तर हा कोणता उपागम होता, कोणता उपागम होता, याला काय म्हटलं जातं, समग्र भाषा उपागम. म्हणजे शिक्षक काय करतो, जेवढी भाषा बोलले तिचा विचार करत आहे, त्याने काय चुका केल्या त्याचा किंवा जे आपण लिहून दिलेले त्याचा विचार करत आहे, चुकांचा विचार करत नाही. याला समग्र भाषा असं म्हटलं जातं. हे बघितलं का आपण, तर अजिबात नाही, याला समग्र भाषा म्हटलं जातं. बरोबर का नाही. त्याच्यानंतर बघा प्रश्न काय दिलेला आहे, 109. आप हिंदी भाषी अध्यापक है, आपकी नियुक्ति पंजाब के प्राथमिक विद्यालय में होती है. अब क्या बघा, क्यू झाला हा, क्यू के डायरेक्ट प्रश्न पत्रिका, क्योंकि आप स्थानीय भाषा नहीं जानते तो आप क्या करना चाहिए. म्हणजे काय, मराठीमध्ये काय, तुमची बदली, आता तुम्ही हिंदी भाषिक शिक्षक आहेत, तुमची बदली पंजाब प्रांतामध्ये झाली आणि तुम्ही तिथली भाषा माहित नाही, तर तुम्ही काय करणार, असा मराठीमध्ये आलेला होता. मग आता तुम्ही काय करणार, पहिलं काय दिलेलं आहे, किसी हिंदी भाषा क्षेत्र में स्थलांतरित के लिए आवेदन करना चाहिए. म्हणजे माझी बदली करून टाका, चालेल का. हिंदी भाषा परिसरामध्ये बदली तुम्हाला माहिती आहे एका दिवसात होते का, तर होत नाही. म्हणजे हे पण एवढं चांगलं नाहीये, कारण तुम्हाला तिथील भाषा येत नाही. पंजाबमध्ये झाली नियुक्ती पण तुम्हाला तिथे भाषा येत नाही, मग काय करावं लागेल. दूसरा ऑप्शन काय म्हटले, बच्चों की भाषा को एक साधन के रूप में इस्तेमाल करना चाहिए और शिक्षण आरंभ कर देना चाहिए. म्हणजे काय, मुलांची जी पण भाषा आहे, पंजाबी असेल, तेलुगू असेल, तमिळ, फक्त त्यांच्या भाषणाचं साधन म्हणजे काय, उदाहरणार्थ हा पेन आहे, यात तुमच्याकडे काय म्हणतात रे बाबा याला, ते म्हणतील सर असं असं म्हणतात, चालू द्या. मग अशाच पद्धतीने या भाषेमध्ये ते म्हणतात. म्हणजे मुलांना काय सुरुवात करायची आहे. हे दोन ऑप्शन थोडं चांगलं आहे. तिसरा ऑप्शन काय म्हटले, अंग्रेजी में संप्रेषण करना चाहिए. म्हणजे इंग्रजीमध्ये बोला. अरे जर त्यांना पंजाबी मध्ये येत नाही आणि तुम्ही डायरेक्ट इंग्रजीमध्ये जर बोलायला लागले तर मुलांना ती भाषा कळणार नाही. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी नाही बदलू शकत. म्हणजे हे तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे. समुदाय को हिंदी सीखने के लिए प्रेरित करणार. समुदाय म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना काय सांगा, आता हिंदी शिकून घ्या, कारण मला हिंदी नाही येत ना, मला तुमची भाषा येत नाही, मग तुम्ही पण हिंदी शिका, म्हणजे माझ्याशी हिंदी बोला. चालेल का, तर अजिबात चालणार नाही. सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर तुम्ही काय करा, त्यांच्या भाषेचं साधन म्हणून वापर करून अध्यापन सुरू करा. ती बदली वगैरे ती नंतर होत राहील. कळालं. म्हणजे ऑप्शन 2 हे काय सगळ्यात बेस्ट आहे. असाच प्रश्न होता का नाही. त्याच्यानंतर प्रश्न 110, किसी पाठ सामग्री के बघा, किसी पाठ सामग्री की विशिष्ट सूचना निकालना. मी काल तुम्हाला पेपर पण तिथे दिलेला होता ना, पेपराच्या सहाय्याने. किसी विशिष्ट सूचना निकालने का उद्देश गहनपूर्वक या गहराई से उस पाठ्य सामग्री को पढ़ना. म्हणजे काय, तुम्हाला मी उदाहरण पण दिले होतं, पेपर पण दिला होता. हा, मग समजा महिला असतील तर महिला काय असेल, सौंदर्य प्रसाधन असेल, या संदर्भात जाहिरात असेल, तिकडे बघतील, ते तेवढंच वाचतात. बरोबर आहे का नाही. पुरुष असेल, LIC वगैरे, म्हणजे काय, ठराविक गोष्टीची मला माहिती पाहिजे. मग याला काय म्हटलं, त्या आकलनाला काय म्हटलं जातं, स्थानिक आकलन असं म्हटलं जातं. बघितलं होतं का नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर भाषा अधिगम में निदानात्मक परीक्षण का उद्देश्य है.
निदानात्मक म्हणजे काय, नैदानिक चाचणीचा काय उद्देश आहे भाषा आकलनामध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये निदानात्मक म्हणजे नैदानिक चाचणीचा काय उद्देश असतो हे आपण बघणार आहोत. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, योगात्मक आकलन के लिए योजना एवं प्रश्न बनवणं, म्हणजे योगात्मक आकलन करण्यासाठी प्रश्न बनवावे लागतात, यासाठी नैदानी वापरावे लागते. असं आहे का कधी? तर अजिबात नाही, हे चुकीचं दिलेलं आहे. दूसरा ऑप्शन काय म्हटले, अभिभावक शिक्षक बैठक में अभिभावक को सूचित करण्यावर ध्यान देने के लिए करना, म्हणजे त्याचे आई वडील असतील किंवा शिक्षक असेल यांना सूचित करण्यासाठी ध्यान देण्यासाठी आपण नैदानी चाचणी घेतो का? तर अजिबात घेत नाही ना. यासाठी आपण कधी घेतो का नैदानी चाचणी? नैदानी चाचणी कशासाठी घेतो? पुढचं ऑप्शन काय दिलेलं आहे, बच्चों की समझ में रह गए अंतरों को जानना और उन्हें उपचारात्मक कदम उठाना, म्हणजे काय, बच्चों की समझ गए अंतर म्हणजे मुलांनी काय समजलं नाही, त्याच्यामध्ये काय बाकी आहे, अंतर म्हणजे त्याच्यामध्ये काय बाकी आहे, हेच शिक्षकाला जाणून घ्यायचं आणि त्याच्यावर काय करायचे, उपचार करायचे. म्हणजे ऑप्शन 3 हे सगळ्यात नैदानी बद्दल बरोबर बोलत आहे. आणि ऑप्शन 4 म्हणतंय काय, विद्यार्थियों के लिए प्रगती रिपोर्ट कार्ड बनवणं, तर अजिबात चालत नाही. यासाठी तर आपण नैदानी करत नाही. नैदानीचा उद्देश म्हणजे काय, मुलांनी काय समजून घेतलं आणि काय समजत नाही याच्या मागील कारण काय, तर ही कारण जाणून घेण्यासाठी नैदानी चाचणी केली जाते आणि त्याच्यावर उपचारात्मक पावलं म्हणजे काय, आपण काय म्हणतो उपचारात्मक अध्यापन केलं जातं. म्हणजे डॉक्टर सारखंच असतं. डॉक्टर पहिले तुम्ही ऍडमिट झाल्यानंतर काय, तुमची जीभ दाखवा, तपासून घेतील काय होतंय, डोकं दुखतं असं तसं सगळं विचारतील, मग त्याच्यावर उपचार करतील. का पहिल्याच दिवशी नाही बाबा आला ना दे इंजेक्शन भरून तुम्हाला काय होतंय, असं नाही करणार. त्या प्रकारे नैदान पण असतं. नैदान चाचणीमध्ये पहिले तुम्हाला काय, त्यांच्या उणिवा जाणून घ्यायच्या आहेत का याच्या चुका होत आहे आणि त्याच्यावर उपचार करायचे आहेत. असाच प्रश्न आपण बघितला होता. त्याच्यानंतर प्रश्न 112 काय म्हणतोय बघा, निम्नलिखित में से कौन सा कथन पाठ्य पुस्तक के बारे में सही है, म्हणजे आपण खाली त्या मराठीमध्ये बघितलं होतं, खालीलपैकी कोणतं कथन पाठ्यपुस्तका संदर्भात सही आहे किंवा आपण काय योग्य आहे, कोणतं कथन योग्य आहे असं बघितलं होतं ना. तर पहिलं ऑप्शन काय म्हटलंय, पाठ्यपुस्तक अध्यापक केले एक मात्र महत्वपूर्ण आहे. आता मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं की कुठलंही साधन एक मात्र नाही, त्याला गण अनेक ऑप्शन असतात. म्हणजे एक मात्र स्रोत आहे का, जर पुस्तक नसलं तर तुम्ही शिकणार नाही का, तर शिकू शकतात. बरोबर आहे का नाही? दुसरा ऑप्शन काय म्हटलं, ये पाठ्यचर्या में उल्लेखनीय उद्देशों को प्राप्त करने में मदत करते, म्हणजे काय, पाठ्यपुस्तकाचं सगळ्यात महत्वाचं काम काय असतं का, जे जे तुमचे उद्देश आहेत ते उद्देश पूर्ण करण्यासाठी मदत करतं. काय करतं, फक्त मदत करतं. म्हणजे आता उदाहरणार्थ CTETचं तुम्ही पुस्तक घेतलं म्हणजे तुम्ही पास होणार असं नाही. तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुमचा उद्देश पूर्ण करण्यासाठी काय करेल, ते मदत करेल. तुम्ही जर एखाद्या शिक्षकाची आपण काय म्हणतो बॅच घेतो, मग बॅच का घेतो, जरी पुस्तक घेतलं असेल तर आपल्याला काय म्हणतं, पाठ्यपुस्तक फक्त मदत करू शकतो, आपल्याला कार्य करावे लागतील. म्हणजे दुसरा ऑप्शन काय बेस्ट आहे पाठ्यपुस्तका संदर्भात. तिसरा ऑप्शन काय म्हटलंय, हे सत्र केले शैक्षणिक गतिविद्या. आता शैक्षणिक गतिविद्या म्हणजे काय, कुठल्या सत्रामध्ये काय सांगितलं होतं, हे आपल्याला पाठ्यपुस्तक नाही सांगत, आपल्याला पाठ्यक्रम जो असतो तो आपल्याला सांगत असतो. म्हणजे हे पण तुम्हाला योग्य नाहीये. पाठ्यपुस्तका कोई दुसरा स्थान नाही, म्हणजे पाठ्यपुस्तक नसलं तर विद्यार्थी शिकू शकत नाही असं होतं का, तर अजिबात नाही. तुम्हाला सांगितलंय का विद्यार्थी आपल्या परिसरातून, आपल्या समाजातून, आपल्या घरातून शिकत असतो, पाठ्यपुस्तकच पाहिजे तरच तो शिकेल असं नाही. म्हणजे काय झालं, हे पण ऑप्शन, चौथा ऑप्शन पण तुमचं चुकीचं आहे. ऑप्शन 2 ही सगळ्यात बेस्ट आहे पाठ्यपुस्तक संदर्भात, कारण त्यांचे जे उद्देश आहे, म्हणजे शाळेत जे उद्देश ठरवलेले ते उद्देश पूर्ण करण्यासाठी फक्त एक मदत करतं. म्हणजे शिक्षक, आता आपण असं म्हणू का शिक्षक आहे म्हणून विद्यार्थी घडतो, तर नाही. शिक्षकाचं काम फक्त एक मार्गदर्शन करणार आहे, विद्यार्थी सक्रिय आहे, फक्त मार्गदर्शन करणार आहे, फक्त मार्गदर्शन करणार आहे. शिक्षक सुविधाता प्रदाता म्हटलं जातं. बरोबर आहे का नाही? म्हणजे ऑप्शन 2 हे बेस्ट आहे. त्याच्यानंतर 113 प्रश्न काय म्हणतोय बघा, निम्नलिखित में से, प्रश्न एकदम सोपे असतात, जर तुम्ही मराठी काळजीपूर्वक समजून घेतलं तर इकडे अवघड होणार नाही. निम्नलिखित में से कौन सा साधन कक्षाई अभ्यास विद्यार्थियों में मौखिक भाषा विकास में मदत करेगा. बघा, म्हणजे हे ट्रान्सलेशन असतं, इथे बघा असं शुद्ध का वाटत नाही माहितीये का, काही हे काय करतात, ट्रान्सलेशन असते, ट्रान्सलेशन केलेली असते. निम्नलिखित म्हणजे कोणचा, म्हणजे आपण बघितलं होतं का वर्गामध्ये काय विद्यार्थ्यांचा मौखिक विकास करायचा आहे. मौखिक म्हणजे त्यांनी बोलकं झालं पाहिजे. मग बोलकं होण्यासाठी काय करणार, पहिलं ऑप्शन काय दिलं, अध्यापक के साथ पाठ्य सामग्री समेत पडणं, म्हणजे काय शिक्षक वाचतोय आणि तुम्ही त्याच्या मागे म्हणा रे बाबा मी बोलतोय ना, मी शाळेत चाललो, तुम्ही म्हणा मी शाळेत चाललो, होईल का मौखिक विकास, तर अजिबात होणार नाही. त्याच्यानंतर दुसरं काय म्हटलं, कविता को कंठस्थ कर लेना, कंठस्थ करणं म्हणजे पाठांतर करणं, और ती परत सांगायची, समवेत गायन,
बाद समवेत गायन म्हणजे परत पाठांतर करा आणि परत विद्यार्थ्यांना सांगा. याच्याने मौखिक विकास होईल का? तर अजिबात होणार नाही. रोल प्ले में भाग लेणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आपण मराठीमध्ये याला भूमिका अभिनय म्हणतो. भूमिका अभिनय म्हणजे काय? तुमचे आई वडील असतील, तुझे आजोबा असतील, तुझ्या शेजारी असतील, तुझे शिक्षक कसे बोलतात, काय करतात, या संदर्भी जर विद्यार्थ्याला आपण काय म्हणतो कृती भूमिका दिली तर ते बोलून दाखवतो. माझे वडील असे म्हणतात बरं का, माझी मम्मी तशी म्हणते बरं का. म्हणजे या पद्धतीने काय होईल? मौखिक विकास होईल. आणि तिसरं ऑप्शन काय दिले? नये अपरिचित. बघा, नये अपरिचित नवीन शब्द सही उच्चार. आता नवीन शब्द मी तुम्हाला पिचू शब्द सांगितला होता. आता पिचू शब्द नवीन आहे. तुम्ही किती जरी त्या विद्यार्थ्यांना म्हणायला लावला, जर त्याचा अर्थच माहित नाही नवीन शब्दाचा, तर हे पण प्रभावी नाही. मौखिक जर आपल्याला संभाषण करायचं असेल त्यासाठी भूमिका अभिनय सगळ्यात बेस्ट असतं. कारण विद्यार्थी काय करतात? स्वतःचं मत मांडू शकतात. कळालं? ऑप्शन 3 हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 14. हा प्रश्न असाच आला होता ना बघा, मी तुम्हाला तिथे पण सांगितलं. जब हम कहते हैं की भाषा यादृच्छिक आहे. यादृच्छिक म्हणजे काय? त्याच्यामध्ये काहीच ताळमेळ लागत नाही असं म्हणतो. बघा, आपण काय म्हटलं? भाषा स्वच्छंद होती है तेव्हा आपण असं म्हणतो. तर आपल्याला काय म्हणायचंय? असाच प्रश्न मराठीमध्ये होता ना. आता हिंदीमध्ये बघा कसा शॉर्ट बनवलाय त्यांनी. जब हम कहते हैं की भाषा यादृच्छिक है तो इसका तात्पर्य काय? मग आता जेव्हा आपण म्हणतो भाषा भाषा ही स्वतंत्र आहे, तर आपल्याला काय म्हणायचंय? पहिलं ऑप्शन काय दिलेले? भाषा के शब्द और उनके अर्थों के बीच अंतर्निहित संबंध आहे. आता अंतर्निहित जर संबंध आहे तर मग आपण कशाला म्हणू त्यांच्यात संबंध आहे? आपण म्हणू ना ते दोघं भाऊ आहेत. ते दोघं भाऊ आहेत म्हणजे भाऊ असतील वरच म्हणणार ना, का ते दोघं भाऊ नाहीत तरी म्हणेल का ते दोघं भाऊ आहेत? तर नाही. तो काय म्हणतो का ते, आता जसं मी तुम्हाला उदाहरण देतो का ते दोघं भाऊ नाहीच, ते दोघं भाऊ नाहीच असं तुम्हाला समजा म्हणायचंय. मग तुम्ही संबंध दाखवणार का? नाहीच. तुम्हाला काय म्हणायचं का त्यांच्यात काहीच संबंध नाही असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे भाषा यादृच्छिक आहे इसका तात्पर्य काय आहे? का भाषेचा काही संबंध नाही. तर मग इथे काय म्हटलं? शब्द आणि अर्थोकबीज संबंध आहे. तर अजिबात नाही. कारण तुम्ही म्हणता काय आहे? अशा नियमाप्रमाणे संबंध आहे, पण तुम्ही म्हणताय ना आता का त्यांच्यात संबंध नाही, तर अंतर्निहित संबंध हे चुकीचं आहे. कारण तुम्ही आता म्हणण्याप्रमाणे तुम्हाला काय म्हणायचंय का संबंध दोघांमध्ये नाहीये. दुसरा ऑप्शन काय म्हटले? शब्द उनके अर्थों के बीच संबंध की ठोस कारण पर आधारित हे न की बस. हे बघा, आता इथे शब्द आणि कारण यांच्याकडे ठोस संबंध आधारित आहे असं पण तुम्हाला म्हणायचं नाही. डायरेक्ट तुम्ही काय म्हणता? यादृच्छिक आहे म्हणजे दोघांमध्ये संबंधच नाहीये असं तुम्ही म्हणत आहेत ना. म्हणजे हे तिसरं ऑप्शन पण बेस्ट आहे का? आपलं दुसरं ऑप्शन पण बेस्ट आहे का? तर अजिबात नाहीये. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय? भाषा भाषा के शब्द और उनके अर्थों के बीच किसी प्रकार का भी अंतर्निहित संबंध नाहीये. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय का ज्या वेळा तुम्ही असं म्हणतात का भाषा यादृच्छिक आहे किंवा सोचेंदी आहे, सोचेंदी असं जेव्हा तुम्ही म्हणतात, तर त्यावेळेला तुम्हाला काय म्हणायचं आहे का भाषा आणि शब्द यांच्यात कुठलाही संबंध नाहीये हे तुम्हाला म्हणायचं आहे. असं त्यांनी तुम्हाला विचारलं होतं. आणि चौथं का भाषा निर्धारित पालन अजिबात नाही. ऑप्शन 3 आहे. कारण तुम्ही म्हणताय काय भाषा स्वच्छंदी आहे म्हणजे भाषा आणि शब्द याच्यामध्ये कुठलाही अर्थ नाही असं तुम्हाला म्हणायचंय. या प्रश्नापुरतं मर्यादित आहे. नाही तर तुम्ही म्हणतात सर अर्थ तर असतो ना, अर्थ असतो, पण हा प्रश्न काय म्हणतोय प्रश्नानुसार तुम्हाला जावं लागेल. कारण तुम्ही तिथे म्हणताय काय दोघांमध्ये नातं नाहीये, नातं नाही तर मग नातं नाही असा ऑप्शन कोणता आहे? असं समजून घ्या का तुम्हाला एखादा विद्यार्थी म्हणतोय का आमच्या दोघांमध्ये नातं नाहीये, दोघांमध्ये नातं नाही असं त्याने म्हटलं. मग तुम्हाला 4 ऑप्शन दिले, मग 4 पैकी नातं नाही जर तो विद्यार्थी म्हणतो आणि तुम्ही जर म्हटले तुमच्यात नातं आहे, तो विद्यार्थी म्हणजे सर तुम्ही वेडे झाले का हो? आम्ही किती वेळचं तुम्हाला सांगतोय आमच्यात काही संबंध नाही. म्हणजे तुम्हाला तेच म्हणायचंय का आपण पण कोणता ऑप्शन निवडलं पाहिजे? तुमच्यात दोघांमध्ये काही नातं नाहीये. कळाला प्रश्न? त्याच्यानंतर प्रश्न 115. व्याकरण पढ़ाने का निगमनात्मक उपागम. आपण मी तुम्हाला सांगितलं होतं व्याकरण पढ़ाने का निगमनात्मक उपागम अनुशंसा करता है की हम पहले. बघा, आपण मी तुम्हाला निगमन आगमन सांगितलंय. आता निगमनात मध्ये काय दिलं जातात? उदाहरणं दिली जातात का? वास्तविक वस्तू संप्रेषण केलं जातं का? ड्रिल माध्यम म्हणजे पाठांतर. तर सगळ्यात महत्त्वाचा नियम प्रस्तुत किए जाते हे, बाद में उदाहरण दिए जाते हे निगमनात्मक मध्ये आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर काय म्हटले? तथ्यों से कई आगे जाकर अनुमान लगाना. तथ्य जे आहेत तथ्याच्या आपण काय म्हणतो तथ्याच्या बाजूला जाऊन म्हणजे काय आपण याला काय म्हटलं? जे खरं आहे सत्याच्या पलीकडे जाऊन अनुमान लावणं याला काय म्हटलं जातं? व्याख्या करणं का, निष्कर्ष निकालणं का, विश्लेषण करणं का, त्याला पाठ्य सामग्री का विस्तार, एक्स्ट्रापोलिटेशन मी तुम्हाला सांगितलं होतं. याला आपण मराठीमध्ये शब्द काय वापरले? कोणता शब्द वापरले होता? भाकीत करणे. याला काय वापरले होता? भाकीत करणे. भाकीत करणे शब्द वापरला होता ना मराठीमध्ये. भाकीत करणे. भाकीत करणे म्हणजे काय? सत्याच्या पलीकडे जाऊन. तथ्य म्हणजे काय? आता तुम्हाला एक सांगा,
आता इथे प्रश्न किती शॉर्ट बनवलाय बघा, मराठीमध्ये पूर्ण प्रश्न दिला होता का तुम्ही काय करतात, सत्याच्या पलीकडे जातात. सत्याच्या पलीकडे जाणे म्हणजे काय, जे तुमचे खरं नाहीये, माकड माझ्याशी बोलतोय, चिंपाजी माझ्याशी बोलतोय, याला तुम्ही काय म्हणणार, काल्पनिक आहे. काल्पनिक आहे सर, तुम्ही काय म्हणताय, आपल्याला भाकीत करताय. मग इथे काय म्हटलंय, तथ्य. तथ्य म्हणजे काय, तथ्य म्हणजे ज्या खऱ्या गोष्टींच्या, तथ्य से कही आगे जाकर, म्हणजे तथ्य से काही म्हणजे काय, खऱ्या गोष्टींच्या काही आगे जाकर, खऱ्या गोष्टींच्या पुढे गेलं म्हणजे मग आपण काय म्हणतो, काल्पनिकच राहील ना. मग काल्पनिकच्या पुढे जर अनुमान लावणं, याला काय म्हटलं जातं, पाठ्य सामग्रीचा विस्तार, याला एक्स्ट्रा पॉलिटिशियन असं म्हटलं जातं. आपण मराठीमध्ये याला भाकीत करणे हा शब्द वापरलेला होता. काय होता, भाकीत करणे. बरोबर कळालं का नाही. म्हणजे मग काय तुम्ही म्हणणार, सर मोगली माझ्याशी बोलतोय, चिंपाजी माझ्याशी बोलतोय, माकड माझ्याशी बोलतोय, कोणी म्हणजे जे जे खरंच बोलू शकत नाही, तुम्ही सत्याच्या पलीकडे चालले ना. तथ्य जे खरं आहे ते तुम्हाला माहित नाही, खराच्या पलीकडे चालले. बरोबर आहे की नाही, ऑप्शन 4 आहे. त्याच्यानंतर 117 काय म्हणतोय, एक भाषा, काय म्हणतोय बघा, एक भाषा अध्यापक को चाहिए कि वो शिक्षार्थियों को स्वच्छंद लेखन, मुक्त लेखन, स्वच्छंद लेखन म्हणजे काय, एक भाषा अध्यापक को चाहिए कि वो विद्यार्थियों को स्वच्छंद लेखन के लिए प्रोत्साहित करे, क्योंकि स्वच्छंद लेखन का विद्यार्थियों के लिए लाभ आहे. म्हणजे काय, एक भाषा शिक्षकाला काय वाटतंय का विद्यार्थ्यांना आपण मुक्त लेखन द्यायचंय. मग आता मुक्त लेखन का द्यायचंय, त्याचा काय लाभ आहे असं तुम्हाला विचारलं. आता मुक्त लेखन का देतो आपण विद्यार्थ्यांना, मुक्त म्हणजे काय, त्यावर कुठलंही बंधन नाही, तुम्ही हाच टॉपिक लिहा किंवा तोच टॉपिक लिहा, याच्यावर कुठलंही शिक्षक बंधन देत नाही, तुम्हाला जे वाटतं ते लिहा, याला म्हटलं जातं मुक्त लेखन. मग आता मुक्त लेखना संदर्भात मग काय फायदा होतो मुक्त लेखनाचा, पहिला ऑप्शन काय म्हटलंय, हे विद्यार्थियों को प्रभाव के साथ रचनात्मक तरीके के लिए प्रोत्साहित करताय. म्हणजे काय, हे विद्यार्थ्यांना काय करतंय का परवाहपणे तुम्ही जे तुमच्या मनात ज्या रचना आहेत, ज्या कल्पना आहेत, त्या तुम्ही काय करा, लिखणे के लिए प्रोत्साहित करताय. हे मुक्त लेखनाचं म्हणजे मुक्त लेखनावर रचनात्मक. तो असं पण म्हणू शकतो, आमचा एक शिक्षक तो चांगला नाही, मग तुम्ही म्हणायचं नाही कारण बाबा तुला असं का बरं लिहायला, तो रचनात्मक आहे ना, त्याला काही गोष्टी त्याने जाणल्या असतील, त्यामुळे तो म्हटला. म्हणजे काय, रचनात्मक तरीका आहे हे मुक्त लेखनाचं. म्हणजे काय, याच्याने तो प्रभाव वाढेल. ऑप्शन एक थोडं मुक्त लेखनाबद्दल बोलत आहे. दुसरा ऑप्शन काय म्हटलं, शिक्षार्थी लिखणे या न लिखणे के लिए स्वतंत्र आहे. म्हणजे विद्यार्थी लिहेल किंवा नाही लिहेल यासाठी मुक्त लेखन दिलं जातं, तर अजिबात नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील रचना आहेत, कल्पना आहेत, त्याला वाव मिळायला पाहिजे, यासाठी तुम्ही देतात मुक्त लेखन. म्हणजे दुसरं ऑप्शन पण चांगलं नाहीये. शिक्षार्थी महसूस करते है की उन्हें कुछ अधिक या एकदम सटीक लिखणं आहे. आता मी तुम्हाला तेच सांगितलं होतं, मुक्त लेखनामध्ये सटीक लिहिणं म्हणजे काय, बरोबरच लिहिलं पाहिजे तसंच लिहिलं पाहिजे असं बंधन नाही. त्यांना काय करायचंय, त्यांच्या मनातील भावना मांडायचंय, हेच तू लिहिलं पाहिजे, असं नाही सटीक लिहिल्या जात नाही. चौथा ऑप्शन काय म्हटलंय, शिक्षार्थी अपनी प्रथम भाषा में लिखित स्वरूप को गुण दर्शन समवेत कर सकते. आता तुम्हाला म्हटलंय का मुक्त लेखन या भाषेमध्ये लिहा, त्या भाषेमध्ये लिहा, तर अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचं मुक्त लेखनाचं कशासाठी दिलं जातं, का तुमच्या मनात ज्या रचना आहेत, ज्या भावना आहेत, त्या तुम्हाला मांडायच्या आहेत, त्या लेखनाच्या माध्यमातून. ती मातृभाषेत मांडा का तुम्ही कोणत्या, आणि ते काय म्हटले, प्रथम भाषा का गुणधर्म दर्शाने केले मुक्त लेखन दिलं जातं, तर अजिबात नाही. ऑप्शन एक हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर 118 प्रश्न काय म्हणतोय बघा, आप कक्षा 5 के अध्यापक है, आपण अध्यापक कोणाचे, कक्षा 5 के अध्यापक है, अपने विद्यार्थियों को पाठ्य सामग्री की तरह से पढ़ने के लिए का, पाठ्य सामग्री अच्छी तरीके से पढ़ने के लिए कहा, उसके बाद संदर्भ और प्रसंग ध्यान में रखते हुए प्रश्नों को उत्तर देने के लिए कहते हैं. इस प्रक्रिया द्वारा विद्यार्थियों किस तरह का पठन के लिए प्रोत्साहित कर रहे. म्हणजे शिक्षकाने काय सांगितलं का हा पाठ तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि त्याच्यावर मी तुम्हाला काय प्रश्न विचारेल बा, त्याच्यावर प्रश्न विचारेल, तुम्हाला उत्तर द्यावे लागतील. आता जर तुम्ही विद्यार्थ्याला सांगितलं मी त्याच्यावर प्रश्न विचारणार आहे, तुम्ही पाठ वाचून झाल्यावर, मग विद्यार्थी वाचन कोणतं करतील, विस्तृत वाचन करतील का धावतं, कारण तुम्ही प्रश्न विचारणार आहेत ना. असं करतील का, सरसरी करतील का, सर नाही बाबा पटापट वाचून टाकू, नाही करणार ना. हे दोघं चालतील का, अजिबात नाही. बारीकीचे पठण आहे का, बारीकीचे पठण आहे का, ते याला काय म्हटलं जातं, गहन पठण करतात. गहन म्हणजे काय, तुम्ही त्याच्यावर प्रश्नानंतर विचारणार, त्याला गहन पठण म्हणतात. कारण कुठलीही गोष्ट आपण काळजीपूर्वक समजून घेण्यासाठी जे वाचन केलं जातं याला गहन पठण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, गहन पठण. ऑप्शन 4 हे बेस्ट आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न 19 काय म्हणतोय, आता हे दोघं प्रश्न मी समजून देतो. भाषा अर्जन केवळ तभी घटित होत आहे. घटित, आता बघा, आता माझा मंगल मॅडमांनी मला विचारलं होतं का सर मराठी आणि हिंदीचं म्हणजे काही शब्द, म्हणून म्हटलं का मॅडम थोडी हिंदी शब्द मराठीमध्ये समजून घ्या. का समजून घ्या, आता बघा घटित होत आहे याचा अर्थ आपल्या मराठीमध्ये काय होतो, मराठीमध्ये काय म्हणतो आपण, कमी होतो.
घटित घटित होत आहे. आणि इथे हा घटित कशासाठी वापरलाय बघा, भाषा अर्जन केवळ तभी घटित होत आहे, जे घटित होत आहे म्हणजे हिंदीचा घटित काय म्हणतोय का ग्रहण केव्हा होईल, आपण ग्रहण म्हणतो ना, भाषा अर्जन म्हणजे आत्मसात केव्हा होतं, आपण याला घटितला आपण मराठीमध्ये काय, बघा हा घटित शब्द आलाय ना, आपण मराठीमध्ये याला आत्मसात शब्द वापरतो. आत्मसात, बरोबर आहे का नाही, आत्मसात. मग मला खूप विद्यार्थी काय करतात, सर आम्ही डायरेक्ट हिंदीमध्ये बघू का, अरे बाबा समजून घे ना, नाहीतर हा घटित शब्द जर तुम्ही डायरेक्ट हिंदीमध्ये वाचला असता तर तुम्हाला काय वाटलं असतं का भाषा अर्जन कमी केव्हा होतं, कमी नाही, घटित म्हणजे ग्रहण केव्हा होतं, आत्मसात केव्हा होतं, हे तुम्हाला या घटित मधून सांगायचं. मग आता केव्हा होतं आत्मसात, केव्हा होतं भाषा अर्जन, आता तुम्हाला सांगितलंय, बच्चों को व्याकरण नियम सिखाने जाते तब, बच्चों को पठन के अवसर, बच्चों को पठन के अवसर, पठन म्हणजे काय, वाचण्याचे अवसर. आता तुम्हाला अर्जन तुम्हाला काय सांगितलं, त्या अर्जन मध्ये वाचावं नाही लागत, ग्रहण करून घेतात मुलं, हे पण आहे का, तर अजिबात नाही. बच्चों को अनुवाद करणं, अभ्यास करणं, हे पण नाही. तर सगळ्यात महत्वाचं काय असतं, ज्या वेळा बच्चों को भाषाई परिवेश मिले, म्हणजे काय वातावरण त्या भाषेचं मिळेल, म्हणजे तेव्हा होईल भाषा अर्जन, घटित होईल, म्हणजे वाढ होणे. घटित हा शब्द कशासाठी आहे, आत्मसात करण्यासाठी आहे. हा शब्द थोडक्यात काय, आत्मसात करण्यासाठी वापरलेला आहे. म्हणून का आता जे विद्यार्थी म्हणतात ना का सर आम्ही काय करू, आम्ही काय आमचा घरी उद्योग चालू आहे, आम्ही पुस्तक घेतलेले, मग पुस्तक घेतले तर असा परिणाम तुम्हाला जाणवेल. कळालं, म्हणजे काय, भाषा अर्जन केवळ तभी घटित होता है, म्हणजे भाषा आत्मसात केव्हा होते, जेव्हा त्याला बच्चों को भाषिक परिवेश उपलब्ध हो. कळालं. आणि शेवटचा प्रश्न, कक्षा में मातृभाषा को स्थान नहीं, स्थान न देना किस विधी की विशेषता आहे, म्हणजे कक्षामध्ये वर्गामध्ये मातृभाषा वापरली जात नाही, याला काय म्हटलं जातं, प्राकृतिक आहे का, द्विभाषिक आहे का, श्रव्य भाषिक आहे का, तर याला डायरेक्ट मेथड असं म्हटलं जातं. बघा हिंदीचे प्रश्न तुमचे कव्हर करून दिले. व्हिडिओ लाईक करा आणि आता शंका दूर झाल्या का हे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या क्लास बद्दल माहिती सांगा, कारण दिवस कमी आहेत, याच्यामध्ये तुम्हाला असंच समजून घ्यावं लागेल. मी किती तुम्हाला भारी समजून दिलं, मराठी घेतलं, त्याच्यानंतर इकडे लिंक लावून दिली, आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं, तर जेवढी मोठी बॅच होते, तुम्हाला एक सांगतो, मोठी बॅच होते ना, तर कधी कधी विद्यार्थ्यांकडे एवढं लक्ष जात नाही. पण आता मी तुम्हाला प्रत्येकाचं विश्लेषण योग्य चालू आहे. व्हिडिओ लाईक करा, आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की प्रतिक्रिया द्या, व्हिडिओ कसा वाटला.